हाय, गुड मॉर्निंग. नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? आय होप सगळे मस्त मजेत असाल. आणि इथे तयारी आहे सकाळच्या नाश्त्याची. पहिलं तर ठरलं होतं आलू पराठे करायचे. आज आहे शनिवार. बटाटे छान असे बॉईल करून घेतले. नंतर विचार आला की डोस्याचं बॅटर होतं घरामध्ये. मग इथे लगेच चटणीची तयारी करून घेतली. मस्त खोबरं, शेंगदाणे, तीळ, मिरची, मीठ टाकून चटणी वाटून ठेवली. आणि इथं बटाटे बॉईल केलेले रेडीच होते. तर पटकन मग लगेच कढईमध्ये उडदाची डाळ टाकून घेतली साईडला. तोपर्यंत एक कांदा वगैरे कट केला. इथे राई पण टाकली. कॉमन भाजी आपली बटाट्याची जी करतो ती डोश्याच्या चटणीसोबत डोश्यासोबत जी भाजी असते आपली पुरी भाजीची खायला ती. इथे एक कांदा मस्त स्लाईस कट केला, कढीपत्ता टाकून घेतला, मिरच्या कट केलेल्या टाकल्या, त्याच्यामध्येच हा कांदा पण ॲड केला. आणि पुढे कांद्यामध्ये मीठ ॲड करायचं. आता मीठ तर मी पहिलंच हे कांद्यामध्ये नेहमीच टाकते, म्हणजे नंतरून लक्षात राहू की नाही लावू. छान लसूण आणि कांदा मस्त ब्राऊन करून घेतला. आणि मला असा थोडा कांदा ब्राऊन झालेला ह्या भाजीमध्ये का माहिती नाही पण खूप आवडतो. आणि ही भाजी पण खूप छान लागते. इथे मस्त पुढे बटाटे ॲड केले त्याच्यामध्ये. नंतर आपली फेवरेट अशी कोथिंबीर. आणि इथे येल्लोवाली मस्त अशी भाजी छान झाली मैत्रिणीनो, एकदम टेस्टी. आणि इथे चटणीची फोडणीची तयारी करून घेते. फोडणीचं भांडं ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलं, उडदाची डाळ आणि एक लाल मिरची आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने टाकून इथे चटणीची पण फोडणी करून घेतली आहे. आणि साईडला तोपर्यंत बोलला तवा गरम करायलाच ठेवते, कारण यांना पण लवकरच निघायचं होतं आज बाहेर. तर मग बोलला आता चला पटापट आलू पराठे न करता, आता दही पण नव्हतं लावलेलं, परत खाली जा दही आणा. बोलं पटकन डोश्याचं आहे ते लक्षात आले. ते छान असे मस्त माझ्या तव्यावरती मस्त असे डोसे काढून घेतले. ते मी ह्यांच्याशी हे पण बोलत होते की उगीच मी पैसे खर्च करायला बघत होते. मला डोश्यासाठी फ्राय पॅन घ्यायचा होता, पण खूप महाग आहे. 1000 रुपये, 800 रुपये, 900 रुपये घेईल तसे क्वालिटीवरती असतं सगळं काही. तर माझ्या पॅनमध्ये एवढे छान असे डोसे निघतात, हे बघा किती छान. आणि इथे परत त्याच कढईमध्ये इथे संध्याकाळची तयारी केली. बटाट्याची भाजी होती थोडीशी राहिलेली, काढून घेतली. इथे सगळ्या भाज्या कट केल्या. गाजर आहे, झुकिनी, एक बटाटा आहे, बीन्स आहे आणि हिरवी मिरची आणि एक कांदा. तर इथे मला बनवायचं आहे व्हेज स्टू बोलतात याला. तर मग इथे दालचिनी, ब्लॅक पेपर आणि थोडासा लसूण, मिरची, त्याच्यातच कांदा ॲड केला. आणि या सगळ्या भाज्या मी टाकून घेतल्या. तुमच्याकडे मशरूम असेल मशरूम ॲड करू शकता, मटार, पनीर, याच्यामध्ये जेवढे व्हेजिटेबल टाकता येईल तेवढं टाकू शकता मैत्रिणींनो. इथे टाकून घेतलं मीठ, थोडीशी हळद आणि मस्त याला असं सॉटे करायचं. थोडंसं मंद गॅसवरती वाफेवर शिजून द्यायचं. इथे मग नंतरून हे कोकोनट मिल्क एक पॅकेट पूर्ण टाकायचं. तुमच्याकडं माणसं जास्त असेल तर भाजी वाढवून घेऊ शकता. आणि भाजी वाढवून घेतल्यानंतर पुढे हे मिल्क एक पॅकेट टाकून घ्यायचं पूर्ण. जास्त लोक असतील तर तुम्ही अजून एक पॅकेट टाकू शकता आणि भाज्यांची क्वांटिटी वाढवू शकता मैत्रिणींनो. आणि याला छान अशी एक उकळ येऊन द्यायची. फाटलं नाही पाहिजे, जेणेकरून असं मिक्स करून घ्यायचं. झाकण वगैरे लावायचं नाही, कारण आता भाजी आपली शिजलेली आहे पूर्णपणे. आणि अशी मैत्रिणींनो रेडी आहे मस्त माझी भाजी. कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींनो कमेंट करून नक्की सांगा मला. व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता चॅनलला आपल्या. चला भेटू पुढील व्हिडिओमध्ये. बाय, गुड नाईट. आणि अशाच माझ्या छान छान रेसिपींना माझ्या चॅनलला छान सबस्क्राईब करत जा, चॅनलला फॉलो करा, व्हिडिओ पुढे शेअर करत राहा मैत्रिणींनो. भेटेल असेच पुढील मस्त व्हिडिओ घेऊन छान अजून नवनवीन रेसिपीसोबत. आणि कसे वाटतात माझे व्हिडिओ, कसे नाही तेही नक्की तुम्ही मला कमेंट करून सांगा मैत्रिणींनो. व्हिडिओ आवडतात का? काही चेंजेस हवं आहे का? का राईट आहे सगळं काही? असं काही तुम्ही मला हे करून विचारू शकता. इथे मस्त ताट पुढे सर्विंग केले आणि रात्रीचं डिनरसाठी तयार आहे मैत्रिणींनो. चला बाय.